नीटच्या निकालामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची भावना मुश्रीफ यांनी व्यक्त केलेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली त्यांच्या पालकांचं म्हणणं नेमकं काय पाहूयात। नीट परीक्षेत 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क्स मिळालेले आहेत। हरियाणातील एकाच परीक्षा केंद्रावरील 8 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क मिळाले आहेत। गेल्या वर्षी फक्त 2 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क मिळाले होते। मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क कसे काय मिळतात? भौतिकशास्त्रासंदर्भातली चुकीच्या प्रश्नासाठी काहींना ग्रेस मार्क देण्यात आलेले आहेत। 720 पैकी 720 मार्क मिळालेल्या 67 विद्यार्थ्यांपैकी 44 जणांना चुकीच्या प्रश्नासाठी ग्रेस मार्क देण्यात आलेले आहेत। वेळ कमी दिल्याने 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आलेले आहेत। 14 जूनला जाहीर होणारा निकाल 4 जूनला जाहीर करण्यात आला। निकालाच्या 2 दिवस आधीच उत्तर सूची जाहीर केली। मग 2 दिवसात निकाल लगेच कसा जाहीर झाला असा विद्यार्थी आणि पालकांचा सवाल आहे। अनेक प्रश्न उपस्थित होतात। नीटचा पेपर बिहारमध्ये फुटल्याची तक्रार आहे। प्रत्येक विद्यार्थ्याकडून 30 ते 50 लाख घेतल्याचं पोलीस तपासात देखील उघड झालेलं आहे।